मग माझी आई, माझे वडील, माझ्या 4 बहिणी, भाऊ, दोन्ही भाऊ, पत्नी, मुलं, असे 11 जण किडनी द्यायला तयार झाले होते. आणि मग घरात भांडणं होऊ नये म्हणून ज्याची चांगली मॅच होईल त्याची किडनी घ्यायचा निर्णय झाला. आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वात चांगली किडनी मॅच कोणाची होत असेल तर ती आईची होते. आणि माझी आई अंजनाबाई हिने मला किडनी 95च्या 22 फेब्रुवारी, मला आता 29 वर्ष पूर्ण झाले आहेत किडनी माझं बदलून, पण मी 29 वर्ष झाले म्हणून जरी इथं उभा असलो, पण मला तात्याचा तात्याराव लहाने करण्याचं काम माझ्या आईने केलंय ते कसं ते सांगतो. आई माझी शिक्षित नाही आहे, तर तिला डॉक्टर चिब्बर म्हणून जे शस्त्रक्रिया करणार होते त्याने हिंदीत सांगितलं, हम तुम्हारी किडनी निकालने वाले हैं. तिला काय कळणार आहे? ती म्हणली, हे काही मला तुझी यांगडू बँगडू भाषा कळत नाही, माझं तू ऐक. तुला मराठी कळते का? ते मला कळते, ऐक. मला भूल दे. भूल दिल्यानंतर माझी एक किडनी काढ आणि तात्याला लाव. बघ चलते का नाही ते, चलते का नाही ते बघ. चलली नाही तर दुसरी काढ. माझी भूल तशीच ठेव आणि माझा तात्या जगला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आयुष्याला पूर्णविराम देऊन आपलं पुढे पिढी जगली पाहिजे, आपला मुलगा जगला पाहिजे, असं फक्त एकच माणूस, दाते खूप असू शकतात, एकच माणूस विचार करू शकतो, ते म्हणजे आई. आणि तिचा तो विचार की माझा तात्या जगला पाहिजे, या विचाराने माझ्यात संपूर्ण बदल झाले. त्याच्याचपेक्षा दुसऱ्या दिवशी तिने जी मला हळहळ लावली ती अशी, त्यावेळेस स्कोपी वगैरे नव्हतं, जसं आता सोनी वगैरे ते स्कोपीनी काढतात किडनी, ते बेंबीपासनं पाठीच्या कण्यापर्यंत अशी बडगडी काढून त्याच्यातनं किडनी काढायची. मोठे इन्सिजन घ्यायचे. माझ्या आईला ह्याच्यामध्ये 166 टाके पडले होते. तर ती दुसऱ्या दिवशी म्हटली, कुठे तात्या? ते म्हणले, आहे इथे आहे तो. नाही म्हणजे, बिना शिकलेली आई, विश्वास नाही म्हणली तुझ्यावर माझा, मला नेऊन दाखव. आणि ते ऑपरेशनच्या जागेवर असे हात धरले आणि मला बघायला आले. मला याने काचेच्या घरात, तेव्हा बरेच अडचणी असायच्या, इन्फेक्शन वगैरे फार भ्यायचे लोक, आणि काचेच्या खोलीत होतो मी. माईनी काचेच्या खोलीतून मला बघितल्यास मी तिला असा हात केला आणि मी म्हटलं की पण ही का आली, एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे. पण तिला विश्वास नव्हता माझा पोरगा जगला आहे का नाही. ती आई. आणि म्हणून जी आई आपल्या जीवावर उदार होते, दोन्ही किडनी किंवा अवयव द्यायला तयार होते, दुसऱ्या दिवशी आजारी असताना मला बघायला येते. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की डॉक्टरांनी तर मला सांगितलं होतं माझा मृत्यू होणार आहे, मग माझा जो दुसरा जन्म आहे, या जन्मात आपण लोकांसाठी काम करायचं. आणि तिच्या त्या वागण्यामुळे माझ्यामध्ये पूर्ण बदल होऊन मी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून दात्यांना मी ह्याच्यासाठी म्हटलं की सगळ्यांनी दाते व्हावं. दाता होणं, माझी आई आता 90 वर्षाची आहे. आता माझे वडील वाढले आहेत. आई आता परवापर्यंत चांगली होती, पण तिचं आता एक फ्रॅक्चर झाल्यामुळं थोडी ती ॲडमिट आहे. पण 90 वर्षापर्यंत ती आजही, म्हणजे जेव्हा मी गावी जातो तेव्हा ते अतिशय खुश असते, किंवा माझे वडील अतिशय खुश असतात. त्यांना जर मी विचारलं की कसे आहात, माझे वडील नेहमी सांगायचे मी हवेत चालतो. म्हटलं का? की माझे दोन्ही लेकरं डॉक्टर झाले आणि चांगलं काम करतायत. आई आणि वडिलांना आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना खूप अभिमान असतो. आणि म्हणून जे कोणी मुलं असतील त्यांना एवढं सांगायचं आहे की जगात सगळ्यांना विसरा, पण 2 माणसावर कायमचं प्रेम करा, ते म्हणजे आई आणि वडील. त्यांना विसरू नका. आता आपल्याकडे काय झालंय की असं म्हटल्यानंतर टाळ्या हळू वाजल्या, फार नाही वाजल्या. कारण का? आई वडिलांना, हे बघा नेहमी लक्षात ठेवा, आई आणि वडील खूप महत्त्वाचे असतात. आपल्याकडे आता न्यूक्लिअर फॅमिली आली. न्यूक्लिअर म्हणजे काय? नवरा आणि बायको. लग्न करतानाच बायको किंवा नवरा सांगतो की आपण वेगळे राहू. हे बघा, विज्ञान ज्यांना कळत नाही त्यांना पण समजावून सांगतो. आपलं शरीर पेशीने बनलेलं असतं. पेशीच्या मध्ये असतं न्यूक्लियस, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो. त्याच्या बाजूला सायटोप्लाझम असतो आणि त्याच्या बाजूला सेल वॉल असतो. न्यूक्लियस म्हणजे मुलं,
सायटोप्लाझम म्हणजे आई आणि सेल वॉल म्हणजे बाप, तो सांभाळायचं काम करत असतो. आणि म्हणून निसर्गाने जर आपला पेशी दिली आहे तर ती पेशी कुटुंबाची तुम्ही वेगळी कशाला करता. आणि आज आपल्याकडे जे म्हणतो ना आपण, आपल्याकडे जे दान मिळत नाही किडनीचं, कारण आपण सगळेजण आपल्या कुटुंबाला सांभाळत नाही. आजारी झाल्यानंतर विचार करतो, तसं करू नका. भारतीय कुटुंब पद्धती एवढं चांगलं काहीच नाही. ती जर आपण सांभाळली तर हे जे 2.25 लाख लोक आहेत यांना नक्कीच किडनी मिळेल. पण किडनी देत असताना बऱ्याच जणांना गैरसमज आहेत, ते थोडे काढून सांगतो. हे बघा, आपल्या शरीरात जी किडनी आहे ती किडनी आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्या 4 पट आहे. किती पट? 4 पट. आणि ही 4 पट किडनी आपल्याला लागत नाही, पण देवाने एका डोळ्याने दिसू शकतो पण 2 दिले, एका कानाने ऐकू शकतो पण 2 दिले. आणि म्हणून देवाने तुम्हाला तयार करत असताना हे सगळे अवयव जास्तीचे दिले आहेत. एक किडनी अतिशय चांगलं काम करते. एका किडनीवर किती वर्ष जगता येतं. ॲक्सिडेंटली सांगतो, माझी पत्नी 1 वर्षापूर्वी तिला पेन झालं पोटामध्ये, म्हणून आम्ही तिचं सोनोग्राफी केलं. तर तिला जन्मता एक किडनीच नाही आहे हे आम्हाला वयाच्या 64व्या वर्षी कळालं. तिचं वय आता 64 आहे, पण तिला एकच किडनी आहे. त्याच्यामुळे एक किडनी राहिल्याने आपल्या आयुष्यावर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं डोनरला मला विनंती करायची आहे की किडनी जर दिली तर तुमच्या आयुष्यावर कसलाच फरक पडत नाही. जे काही लोक सांगतात, आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे अंधश्रद्धा फार आहे. अंधश्रद्धा, खूप अंधश्रद्धा आहे. अवयवदान नाही व्हायचं कारण आहे अंधश्रद्धा. आणि मग किडनी द्यायची नाही. हां, काही तुम्हाला आजार असतील की देऊ नका, पण आजार नसतील तर द्या. तुमचं रक्तगट समजा तुमचा बसत नसेल तर आता स्वॅप वेगवेगळ्या पद्धती आल्यात की त्याच्या दुसऱ्याची किडनी त्यांच्या नातेवाईकाला घेऊन तुम्ही एकमेकाला रिप्लेस करू शकता, इंटरचेंज करू शकता, पण आपण ती देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे दाते आहेत त्या दात्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यावर एकंचितही फरक पडणार नाही. आणि म्हणून किडनी दिली, किडनी दिली, किडनी दिली म्हणून आयुष्य वाटोळं करून घेऊ नका. किडनी दिली विसरून जा आणि जे काही तुमचं काम करत होतं आतापर्यंत ते करत राहा. त्याच्यामुळं तुमचं आयुष्य चांगलं राहणार. दुसरं आहे की मग ज्यांना किडनी मिळाली त्यांनी जास्त दिवस कसं जगायचं. ज्यांना किडनी मिळाली, आपल्याकडे असं आहे की किडनी दिल्यानंतर यशस्वी होते, पण त्याच्यानंतर 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे जे काही त्याचा फॉलोअप आहे. तर किडनी दिल्यानंतर पुस्तकामध्ये असं दिलं आहे की भारतामध्ये 45 वर्षापर्यंत किडनी दिलेला मनुष्य जगला आहे. जगामध्ये 65 वर्षापर्यंत एक मुलगा लहानपणी ज्याचं किडनी बदललं होतं तो जगला आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंत देखील आपण जगू शकतो. माझं उदाहरण घेतलं तर 29 वर्षे मी किडनीला, मला आता 22 फेब्रुवारीला पूर्ण झालेत. आणि मी आजही रोज कमीत कमी 12 तास काम करतो. जेव्हापासून किडनी मिळाली तेव्हापासून आजपर्यंत. आणि म्हणून किडनी मिळाल्यानंतर घरी बसून राहणे मग फार मोठा आजार आहे. किडनी ह्याच्यासाठी घ्यायची असते की पुढचं आयुष्यही तुम्हाला तितकंच चांगलं जगता यावं. डायलिसिसवर तुम्हाला आयुष्य जगता येत नाही. आणि म्हणून किडनी ज्यांनी घेतली आहे त्यांनी पहिल्यांदा तुमच्या डोक्यातले गडबडी काढून टाका. आता मी लय किडनीचा आजारी आहे, याला काही अर्थ नाही. तुम्ही किडनीचे आजारी नाही आहे. तुम्हाला किडनी मिळाला आहे आणि तुम्ही आता यशस्वी किडनी मिळाल्यानंतर तुमचं यशस्वी जीवन जगायचं आहे. म्हणून मनातली भीती काढा. पण किडनी कशी सांभाळायची ते तुम्हाला सांगणार. आणि हा अनुभव म्हणून सांगतो. डॉक्टर तुम्हाला सांगतील तो त्यांचं विज्ञान आहे, पण मी तुम्हाला सांगेल हे माझा अनुभव आहे. काय अनुभव आहे? पहिली गोष्ट अशी आहे की आपली किडनी सांभाळत असताना पहिलं काही काम करा तर बाहेरचं कच्चं अन्न जे असतं ते अजिबात खायचं नाही. आलं लक्षात? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, पाणी पिणे सांभाळायचं. जे पाणी आहे ते नेहमी सांभाळायचं. चांगलं पाणी प्या. आपल्याकडे बिसलरी मिळतच आहे, ते पाणी प्या आणि ते आपण सांभाळणं गरजेचं आहे. भूक लागल्यानंतर शिजलेलं अन्न खा. आता तुम्ही ज्या गोळ्या खाता त्या गोळ्यामुळे भूक लागते, खूप भूक लागते. आणि म्हणून किडनी बदललेल्या लोकांना स्थूलता म्हणजे ओबेसिटी येते किंवा त्यांना डायबिटीज होतो. याचं कारण आहे गोळ्याचे साईड इफेक्ट. तर हे कसं टाळायचं?
हे टाळण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण आणा. आहार जो आहे तुमचा तो तुम्ही 3 वेळा आहार घ्या. सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा, संध्याकाळी जेवण करा. तिन्ही वेळेस शक्य झालं तर गरम अन्न खा, शक्य झालं तर, शक्य नाही झालं तर शिजलेलं अन्न खा. त्यासाठी तुम्हाला एक निश्चित सांगतो की माझी पत्नी सुलोचना ही गेली 29 वर्षे मी रात्री 11 वाजता 12 वाजता माझी घरी जायची वेळ ठरलेली नाही, तर तिने मला आत्तापर्यंत विचारलं नाही आहे की तू इतके वेळ काय करत होता, एकदाही. पण जेव्हा घरी जाईल तेव्हा हसून या. आणि पीठ तिंबलेलं असतं, गेल्यानंतर पोळी लाटते आणि मला ती पोळी खायला देते. 29 वर्ष गरम जेवण देते. आणि म्हणून ज्यांना किडनी मिळालं आहे त्यांच्या लाईफ पार्टनरलाही माझी विनंती आहे की त्या किडनी दात्याला किडनी दिली आहे, घेतली आहे, अशा प्रकारचं अपंग करू नका. तो अपंग नाही आहे, तो सशक्त आहे. इकडे बघा माझ्याकडे, सशक्त, 29 वर्षांनी पण सशक्त. तिसरी गोष्ट अशी करायची आहे की व्यायाम करायचा. व्यायाम सगळ्यात महत्त्वाची काही गुरुकिल्ली असेल तुम्हाला किडनी जगवायची तर ती व्यायाम. कसला व्यायाम? आपली किडनी पायात बसवलेली असते, पायाच्या वर. आणि म्हणून चालण्याचा व्यायाम करा. चालणे, रोज चालायचं. आपला सांगतो मी गेली 29 वर्षे, आता हे थोडे दिवस सोडले, पाठीचा काना दुखत होता. गेली 29 वर्षे रोज 29 वर्षे रोज 5 किलोमीटर चालतो, म्हणजे चालतोच. एका दिवशी बंद केलेलं नाही आहे. आणि आता आजारी पडल्यामुळे घरी सायकल घेतली मी, त्या सायकलवर 300 कॅलरीज जाळतो रोज. आणि म्हणून दुसरी जर काही महत्त्वाची गोष्ट असेल तर कंटाळा न करता व्यायाम करा. आपल्याकडे व्यायाम का होत नाही सांगतो. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीरामधले केसापासून पायापर्यंत सगळं दुखायला लागतं. आणि ते दुखत असल्यामुळं त्या तुमच्या अंथरुणावरून तुम्हाला सकाळी उठू वाटत नाही. आणि उठू वाटत नसल्यामुळं व्यायाम होत नाही. मग हे का होतं? म्हणजे इतकं का त्रास होतो आपल्याला, सकाळी का उठत नाही? हा त्रास आपल्या शरीराचा नाही, हा त्रास आपल्या मनाचा आहे. आपलं जे मन नावाचा माणूस आहे, हा माणूस आपल्याला उठू देत नाही. आणि म्हणून ज्यांनी मनावर ताबा मिळवला तोच माणूस उठून चालू शकतो. मग कसं चालायचं? एक मित्र करा किंवा बायकोला नवऱ्याला मित्र करा. आणि ज्यांचं किडनी बदललेलं नाही अशा माणसाला सांगा की आपण चालायला जाऊ. आणि रोज कुठल्याही वेळी चालायला जा. असं नाही की सकाळी गेलं पाहिजे, दुपारी गेलं पाहिजे, पण रोज व्यायाम करा. आणि भूक लागते, भूक. माझं जेव्हा नवीन किडनी बदललं तेव्हा मला जवळपास ह्या लोकांनी 200 मिलीग्राम स्टेरॉइड सुरू केलं होतं. आणि मी 40 मिलीग्राम सुरू असताना गावाकडे गेलो होतो. आईने भाकरी केल्या होत्या. माझी माय एवढी मोठी भाकर करते. अशा मी 7 भाकरी खाल्ल्या. किती? 7. माझी माय म्हणली, अरे 7 भाकरी खाल्लास तू? एवढी भूक लागते, कारण आपण स्टेरॉइड खातो. आणि त्या दिवशी मी ठरवलं की याच्यानंतर 1 भाकरीच्या वर जेवण करायचं नाही. मी पोळी खात नाही, पण मी गेली 29 वर्षे सकाळी जे काय असेल ते खातो. दुपारी 1 भाकरी, संध्याकाळी 1 भाकरी. आपल्याकडे कसं आहे, आजारी पडलं की फळं, मग त्याचं सगळं ते देवाला जसं करतात ना, सगळं हे घे ते घे ते घे, असं काही करू नका. तो काय देव नाही आहे, त्याचं किडनी बदललंय, माणूस आहे, त्याला माणसासारखा वागवा. पूजा करायची गरज नाही, लक्षात. त्यामुळं उगे असे आपले मोठेचे मोठे फळं खात बसू नका. फळं नक्की खा, पण एका दुसरं फळ तुम्हाला जे काही खायचे खा. पुढे चालून तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो, त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि आपण असं केलं तर हे आयुष्य. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही तुमचं जे काम आहे ते करा. कामापासून दूर जाऊ नका. आपलं थोडं पोट वाढतं, त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. ती जरा जाणं कठीण असतं. थोडी होऊ द्या, जास्त वाढू देऊ नका. आणि जर चाललं तर तीही वाढत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा किडनी बदलतो तेव्हा किडनी यशस्वी महत्त्वाची नाही आहे. किडनीमध्ये तुम्हाला 40-45 वर्ष कसं आयुष्य मिळेल हे करण्यासाठी स्वतःचं जे आयुष्य आहे हे आयुष्य ठरवा कसं जगायचं. आणि सोपी गोष्ट आहे, कसं जगायचं? तुमची सगळी कामं करा,
वेळेवर जेवण करा, वेळेवर जेवण करा. जेवणाचा किती जेवायचे ते ठरवा, एकदाच जास्त जेवण करू नका. वेळेवर जेवा, व्यवस्थित पाणी प्या, कारण तुम्ही पाणी पिणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. व्यवस्थित पाणी प्या. समजा तुम्हाला काही कच्चं खावं वाटलं, कच्चं, घरी जा, घरी ते कच्चं सगळं घेऊन या, ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवा, त्याची साल काढून टाका. कुठल्याही गोष्टीची साल खाऊ नका, ती साल काढून टाका. आणि काय तुम्हाला काकड्या बिकड्या वगैरे आंबे बिंबे खायचे नक्की खा, पण कव्हरला काय लावलेलं असेल आजच्या केमिकलच्या जमान्यात हे माहीत नसतं. आणि म्हणून त्यांनी आपली किडनी खराब होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं सरांनी सांगितलं की आता मी किडनी का खराब होते याच्यावर येतो. किडनी खराब व्हायचा आजार आहे हायपरटेन्शन, रक्तदाब. हा रक्तदाब आपण कंट्रोल करत नाही. ह्याच्यात दोन असतात, एक वरचा सिस्टॉलिक आणि एक खालचा डायस्टॉलिक. जेव्हा डायस्टॉलिक रक्तदाब 100च्या वर राहतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या हळूहळू बारीक होऊन आपली किडनी खराब होते. आणि म्हणून ज्यांना BP आहे त्यांनी त्यांचं रक्तदाब वाढू देऊ नये, त्यांनी मीठ खाऊ नये, मीठ कमी खावं आणि BP कंट्रोल करावा, किडनी खराब होत नाही. दुसरं आहे डायबिटीज. डायबिटीजमध्ये आपण डायबिटीजची काळजी घेत नाही आणि त्यामुळे किडनी खराब होते. डायबिटीजची कशी काळजी घेत नाही, फार हुशार लोक आहेत आपण सगळेजण. डायबिटीजमध्ये साखरेचा चहा प्यायचा नाही असं ठरवतो आणि आपण गुळाचा चहा पितो, गुळाचा आणि काळ्या गुळाचा चहा पितो. हे का पितो? कारण असं म्हटलंय की काळ्या गुळाचा चहा पिला तर डायबिटीजमध्ये चालतो. मग कुणी म्हटलं हे? आपल्याकडे या जगात आता विद्यापीठं जी आहेत त्यांची व्हॅल्यू 0 आहे. या जगात एकच विद्यापीठ आहे, व्हॉट्सअप विद्यापीठ. व्हॉट्सअप हे खतरनाक विद्यापीठ आहे, ह्याची आपण काही शहानिशा करत नाहीत. आपल्याला सांगतो या गोष्टीची, काळा गुळ ह्याची आम्ही जरा शहानिशा केली. असं कळालं की एक गुराखी जो 4थी नापास आहे, 4थी नापास, त्याची आई, त्याच्या वडिलांना डायबिटीज होता, त्यांना काळ्या गुळाचा चहा करून द्यायची. तर ते त्याच्या मनावर बिंबलं की काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये चांगला असतो. आणि त्यांनी व्हॉट्सअपवर लिहिलं की काळ्या गुळाचा चहा हा डायबिटीजमध्ये द्यावा, तो चांगला असतो, त्याचं आयुष्य चांगलं होतं आणि माझ्या वडिलांची तब्येत काळ्या गुळाच्या चहाने सुधारली आहे. मग आपण सगळेजण आता त्या व्हॉट्सअप विद्यापीठाचं ऐकतो. 4थी नापास विद्यापीठ आहे, त्याचं आपण ऐकून सगळेजण काळ्या गुळाचा चहा डायबिटीजमध्ये देतो. बाबांनो, गुळ हा साखरेपेक्षा अस्वच्छ असतो आणि डायबिटीजमध्ये गुळामुळे साखरेपेक्षा जास्त नुकसान होतं. आणि म्हणून गुळाचा चहा हे घेऊ नये. दुसरं आहे आपल्याकडे डायबिटीजमध्ये बिस्किटं घ्यायचे. बिस्किटं आपल्याकडे, मला काय नाव नाही सांगायचे, पण एक मारी नावाचं बिस्किट आहे. नाव काय? बिस्किटाचं नाव काय? मग का घ्यायचं? त्याच्यामध्ये 50 कॅलरी एनर्जी असते. 50. आपण जे पोळी खातो त्या पोळीमध्ये पण 50 कॅलरी एनर्जी असते. म्हणजे आपण 5 बिस्किटं खाल्ले तर 5 पोळ्या खाल्ल्या एवढी एनर्जी आपल्याला मिळते, तरी आपण खातो. म्हणून सगळ्या प्रकारचं जे मैद्याचं धान्य, मैद्याचं म्हणजे बेकरीचे पदार्थ हे डायबिटीजमध्ये वर्ज्य करावे, खाऊ नये. किंवा भाताचे पदार्थ खाऊ नये, ज्याच्यामुळं डायबिटीजचं प्रमाण वाढतं. गोड खाऊ नये. आपल्याकडे डायबिटीज आहे माहीत झालं तरी आपण साखरेचा चहा पितो आणि यामुळे आपली डायबिटीज वाढली. कशी वाढते? 400, 500, 600 आणि मग आपली किडनी खराब होते. आणि ती किडनी खराब झाल्यानंतर ज्या वेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस आपला डायलिसिस करावं लागतं. आणि म्हणून रक्तदाब आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डायबिटीज, शुगर, या 2 गोष्टी जर आपण नीट सांभाळल्या आपली किडनी खराब होत नाही. तिसरं आपलं किडनी का खराब होतं ते म्हणजे आपल्याकडे जेव्हा लोक, माझ्याकडे आता किडनीचे तर बरेच लोक येतात, त्यांना विचारलं तर ते प्रत्येक 8 दिवसाला एक इंजेक्शन घेतात. का? नाही, मला इंजेक्शन घ्यावंच लागतं म्हणे, त्याशिवाय मला काम करता येत नाही. ते स्टेरॉइडचं इंजेक्शन असतं. त्यानंतर बरेच लोकांना अंगदुखी आणि डोकेदुखी हे असतंच.
का असतं मला माहीत नाही. आणि ते अंगदुखी डोकेदुखीमध्ये अंग दुखायच्या आणि डोकेदुखीच्या जसं साहेबांनी सांगितलं तसे गोळ्या घेतात. बाबांनो, या अंगदुखीच्या डोकेदुखीच्या गोळ्या घ्याव्या, जरूर घ्याव्या, पण गरज असेल तेव्हा. आपण जेव्हा ह्या किलोनी गोळ्या घेतो वर्षामध्ये, तेव्हा आपल्या किडनीतून ते फिल्टर होत असतं, किडनी फिल्टर करते. आणि म्हणून ही किडनी त्या अंगदुखीच्या गोळ्यांनी आपली किडनी खराब होते आणि मग तिला त्या डायलिसिसला जावं लागतं. आणि म्हणून आपण अंगदुखीच्या गोळ्या घेऊ नये. दुसरं, आपल्याकडे आणखी आहे की आयुर्वेदाच्या औषधांना साईड इफेक्ट नसतात. पण बाबांनो, ज्या आयुर्वेदाच्या औषधात मेटल असतं, मेटल म्हणजे धातू, हे आयुर्वेदिक औषधं घेतल्याने आपल्या किडनीतनं ते मेटल फिल्टर होत नाही. आणि फिल्टर नाही झाल्यामुळं आपल्या किडनीमधले जे छोटे छोटे ग्लोमेरुल असतात मधले, ते बंद पडतात, बंद. आणि बंद पडल्यामुळे आपली किडनी खराब होते. आणि त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तरच घ्या, माहिती नसेल तर घेऊ नका. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्याचा अभ्यास करा. आणि तसं केल्याने आपली किडनी जपणं शक्य आहे. मला असं वाटतं की किडनी जपण्यासाठी फार लहान लहान गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्याच्या पुढे काही असेल तर ती आहे इच्छाशक्ती, विल पॉवर. आपली जी विल पॉवर आहे ते खूप महत्त्वाची विल पॉवर आहे. पण ती विल पॉवर आपली कुठंतरी पळून जाते का माहीत नाही मला. आजारी पडलं की त्याची इच्छाशक्ती संपते. लगेच सांगाल, नाही हो माझी किडनी गेली आहे. तुमची किडनी गेली आहे म्हणजे काय झालं? किडनी दिली आहे ना तुम्हाला, मग कशाला गेली आहे म्हणता? तुमची किडनी चांगली आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती वाढवा. आणि हे बघा, तुम्हाला जर आयुष्य खूप दिवस जगायचं असेल तर पहिलं इच्छाशक्ती वाढवा. आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा, व्यायाम करा, व्यायाम. आणि गरजेच्याच जे काही तुम्हाला औषध दिले, आज 29 वर्ष झालं मी अझोथायप्रिम, सायक्लोस्पुरिन आणि प्रेडनिसोलानच्या गोळ्या घेतो. 29 वर्षात माझा एकही डोस चुकलेला नाही, एकही डोस चुकलेला नाही. आणि त्याच्यामुळे आपला डोस चुकू देऊ नका. कोविडच्या काळामध्ये श्री गणेशने डोस चुकू नये म्हणून तुमच्यापर्यंत औषधं पुरवायचे प्रयत्न केले. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्याची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर तुमच्यासाठी प्रयत्न करतात पण तुम्ही ते प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर पुढचं आयुष्य जगायचं असेल तर औषधाचा डोस चुकू देऊ नका. हे आपण केलं तर काही अडचण येणार नाही. आणि सगळ्यांनी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलं की किडनी दिल्याने जो दाता आहे त्याचं आयुष्य कमी होत नाही. याच्यामध्ये किती आयाने किडनी दिले हात वर करा. आया 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 ज्या आया आहेत, ओके, थँक्यू, अभिनंदन. किती वडिलांनी किडनी दिल्या आहेत? वडिलांनी हात वर करा. वडील, हां हां, एकच हात वर करायचं. तर वडिलांची संख्या कमी आहे. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं की वडिलांची संख्या कमी असते. वडील चांगला माणूस असतो पण संख्या कमी. त्याच्यानंतर किती बहिणीने किडनी दिली हात वर करा. बहिणी, बहिणी, ओके, बसा. किती भावाने किडनी दिली आहे? ओके, व्हेरी गुड, बसा बसा. किती मुलांनी किडनी दिली आहे? मुलं नाही. किती मुलींनी किडनी दिली आहे? मुलगी नाही. किती सुनांनी किडनी दिली? सुनबाई एक. ओके, तर सासू, किती सासूने आणि सासऱ्याने दिलेली कुणी आहे का? सासू सासरे, हां, पत्नी, हां, किती पत्नीने किडनी दिली? बसा खाली. हां, गुड. तर तुम्ही आता पाहिलं असेल की या जगात उदार कोण आहे? उदार दोन माणसं, एक आई आणि दुसरी पत्नी. दोनच माणसं उदार आहेत. बाकीचे माणसं आहेत पण उदार नाहीत. आणि म्हणून आई मुलासाठी, वडिलासाठी, नवऱ्यासाठी किंवा मुलीसाठी त्याग करते. पत्नी नवऱ्यासाठी त्याग करते. आणि म्हणून ह्या त्यागींचं मी मनापासनं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्या पत्नीने, वहिनीने किडनी दिली त्यांना मी सॅल्यूट करतो की तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. आणि त्यांच्या आईवडिलांनी किडनी देण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण आज आपलं हे किडनी देणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही बघता माझ्याकडे ॲक्टिव्ह लाईफ आहे. तुम्हाला एकच मला मंत्र द्यायचा आहे
की बाबांनो ॲक्टिव्ह लाईफ जगा, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह होऊ नका आणि वजन वाढवून घेऊ नका. एकदा तुम्ही पॅसिव्ह झाले की तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य नीट जगू शकत नाहीत. त्याच्यामुळे चर्चा करताना नाही माझं किडनी बदललं आहे हे सांगायचं बंद करा. आलं लक्षात की माझं झालं, कुणी भेटला नाही, हो माझं जरा ते मी जातो का किडनी बदलले, असलं सगळं ढोंग करायचं बंद करा. किडनी बदलल्याने आपलं आयुष्य चांगलं होतं, खराब होत नाही. आणि म्हणून ज्या दात्याने किडनी दिली त्यांचा रिस्पेक्ट म्हणून तुम्ही नीट वागा, कारण त्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे. तर तुम्ही त्या त्यागाचं काहीतरी चांगलं करा. जसं अंजनामाने त्याग केला, मी 2.25 लाख ऑपरेशन करू शकलो, तिचा त्याग आहे, ऑपरेशन मी केले आहे. आणि म्हणून आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला त्याच्यासाठी जगा. मी नेहमी सांगत असतो, मी 29 वर्ष का जगलो, विज्ञान असं सांगतं 15-20 वर्ष आयुष्य मिळतं, पण मी 29 वर्ष जिवंत आहे का? तुम्हाला मी सांगितलं त्याग. मी 50 लाख पेशंट तपासले आहेत आणि उपचार केला. किती? 50 लाख. 2.25 लाख पेशंटवर ऑपरेशन केले आहेत. आणि बाबांनो लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसऱ्याच्या कामाला येतो तेव्हा तो माणूस तुम्हाला आशीर्वाद देत असतो. आणि हे आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात. आणि म्हणून मी आज जिवंत, आशीर्वादाने जिवंत. जी LIC मला काढायला सांगितली होती आणि सांगितलं होतं की 95 मध्ये मी मरणार आहे, तर ती LIC मला मिळाली. ते LICचं माझ्या मुलीचं लग्नही झालं. त्यामुळे जर आपण ठरवलं इच्छाशक्तीने तर आपण नक्की चांगलं जगू शकतो. आणि हे जगण्यासाठी जी ऊर्जा तुम्हाला तुमच्या पत्नीने, तुमच्या आईने दिली आहे, तुमच्या मुलांनी, मुलींनी, भावानी, बहिणींनी, नात्याने, ती ऊर्जा तुम्ही तेवढ ठेवा. आणि तेवढ ठेवून चांगलं जगा. तुमचं जे काम आहे ते काम करत राहा. आणि तुम्ही असं केलं यश हमखास मिळणार आहे. आणि जे लोक बाकीचे बसले त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी आपला स्वतःचा देखील शरीर सांभाळावा. आणि सांभाळण्यासाठी काय आहे, वाढू देतो का? शुगर. आपल्याकडे मला खूप आनंद म्हणजे मिळतो की आपल्याकडे लईच हुशार लोक आहेत. म्हणजे शुगरमध्ये हो हो थँक्यू सर जात आहेत, तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी चालेल. हो हो डोंट डिस्टर्ब प्लीज. थँक्यू. तर सर जात आहेत, आपण त्यांचं थँक्यू आणि आभार मानूया. सर मी आपला आभारी आहे. तर आता तुम्हाला जे मी सांगत होतो की बाबा आपल्याला जे काही जगायचं आहे, पुढचं आयुष्य जे जगायचं आहे याच्यामध्ये सगळेजण पॉझिटिव्ह व्हा, निगेटिव्हने जगू नका. जेवढं पॉझिटिव्ह जगाल तेवढं तुम्हाला चांगलं जगता येतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण पॉझिटिव्ह व्हा, चांगलं जगा. डोनरची काळजी घ्या. ज्यांनी तुम्हाला किडनी दिली त्यांची पण काळजी घ्या. ज्यांनी किडनी घेतली त्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि बाकी सगळ्या लोकांना आपण किडनी दिल्याने आपलं आयुष्य कमी होत नाही हे सांगा. लोकांना शहाणं करा आणि त्यांना किडनी देण्यासाठी प्रवृत्त करा, ज्याच्यामुळे ते पुढे येतील. ज्यांना आजार आहे त्यांना किडनी देतील. आणखी एक गोष्ट सांगतो, जितके कमी डायलिसिस तुम्ही करून किडनी बदलाल तेवढे चांगले रिझल्ट येतात. म्हणजे फार काळ डायलिसिस करत बसू नका. जर तुम्हाला डायलिसिस लागलं तर 15-16 डायलिसिस नंतर लगेच किडनी बदला, ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या राहतात आणि आपलं किडनी चांगलं राहतं. त्यांचं ज्यांनी मला बोलवलं तर आत्ता त्यांनी सांगितलं की आपण 200 किडनी आपण इथे दरवर्षी करतो. मराठवाड्यातली मंडळी आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण, मला मुंबईला याच्यासाठी जावं लागलं होतं की तेव्हा इथे डायलिसिस होत नव्हतं. 94ची गोष्ट आहे. बावीकर तेव्हा इथं आले होते, पण तेव्हा डायलिसिस सुरू झालं नव्हतं. तर तेव्हा डायलिसिस होत नव्हतं. डायलिसिस करण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि तिथं माझं किडनी बदललं. आज तुम्ही नशिबान आहेत की आज तुमचं इथं नुसतं डायलिसिस नाही तर इथं किडनी 200 किडनी दरवर्षी बदलल्या जातात. पुढे सांगायचं आहे की जे आपण म्हणतो ना ब्रेन डेड डोनर, ज्यांचा ब्रेन डेड होतो, तो तुमच्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की ज्यांचं ब्रेन डेड होतो अशा लोकांनाही प्रवृत्त करा आणि त्यांना त्यांचे अवयवदान करायला सांगा. कारण आपल्याकडे अवयवदान जे करतो आपण त्याच्याबद्दल बरेचसे लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहेत. डोळे दिले तर ते डोळे दिल्यानंतर भूताचा जन्म मिळतो, हे असलं काही होत नसतं. पुनर्जन्म मिळत नाही.
हे आपल्याकडे ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत ह्या एवढ्या आहेत की आपण सगळेजण लक्षात ठेवा, डोळे दिले तर ते डोळे तुमच्या मृत्यूनंतरही पुन्हा त्या माणसाच्या शरीरावर राहतात. तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे, तो वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी की आपले जे अवयवदान आहे ते अवयवदान केलं पाहिजे. जो पुनर्जन्म आहे आपला, आणि आपल्या ज्या काही आख्यायिका आहेत त्या बंद केल्या पाहिजे. डायबिटीजचं तुम्हाला सांगत होतो की मी आपल्याकडे काय करतो की जिलेबी खातो, आईस्क्रीम खातो, काही गुलाबजामुन खातो, अर्धी गोळी जास्त खातो. असं नाही होत बाबा. डायबिटीजमध्ये गोड पदार्थ कुठलाही खायचा नाही. काय फरक पडतो? जिभेचे एवढे लाड का करता तुम्ही? हे लाड करू नका. आणि असं केल्याने आपलं शरीर चांगलं राहील. व्यायाम करा. आपलं आजार नसेल, आरोग्य चांगलं असेल, आपण सगळी कामं करू शकतो. आणि आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्यासाठी देखील काही पुंजी जमवून ठेवा, ज्याच्यामुळे काही अडीअडचण आली तर ते तुम्हाला आरोग्याला मदत करील. तर तुमच्या सगळ्यांना जे डोनर आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून मी माझा हा टाळ्या वाजवायचा प्रयोग माझ्या भाषणात शेवटी नेहमी करतो. त्याचं कारण सांगतो. मी आता तुम्ही जे सगळे बसलाय ते मला तुम्ही दिसताय, ते मी डोनरही बघितले, रिसिपेंटही बघितले, नातेवाईकही बघितले. आपण टाळ्या 3 प्रकारे वाजवतो. हे बघा, बोट हे असे. ह्याच्यातल्या जवळपास 80% डोनरने अशा टाळ्या वाजवल्या. काही लोकांनी वाजवल्याच नाहीत, काही लोकांनी अशा वाजवल्या. फक्त 3 डोनर आहेत त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या. किती? 3. आता तुम्हाला सांगतो ह्याचं काय. कोण वाजवायला सांगतं टाळ्या? मेंदू सांगतो? अजिबात नाही. हृदय सांगतं? नाही. हात सांगतो? नाही. आपल्या शरीरामध्ये हृदय, मेंदू, आपले विचार ह्याला जोडणारी एक दुसरी संस्था असते, तिचं नाव आहे मन, थिंकिंग. आणि हे जे मन आहे, तर जेव्हा मी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ते मन जागृत झालेलं नसतं. तुमचं नैसर्गिक मन आहे तेच मन टाळ्या वाजवतं. म्हणजे तुमची मनाची ठेवण. हे जे अशा टाळ्या वाजवल्या किंवा वाजवल्या नाहीत ना, तर त्यांना जन्मात प्रगती करायची नाही, खालीच राहायचं. तिथंच आहे, तिथं बरा मजूर तर मजूर. ज्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, समजा मुलीला मार्क कमी पडले, बायकोचं चुकलं, काही कमी झालं, दुसऱ्याला दोष देणारा माणूस जन्मभर. त्याची किडनी खराब झाली, बायकोमुळं खराब झाली असं. आणि जो अशा टाळ्या वाजवतो, याच्यात फक्त रेसिपेंट 3च आहेत अशा, तो त्याची इच्छाशक्ती चांगली असते, त्याला प्रगती करायची असते, आणि तो यशस्वीपणे जगतो कारण त्याला प्रगती करायची असते. आणि म्हणून डोनरसाठी डोनर हात वर करून, सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर, जोरात टाळ्या वाजवायच्या, जोरात 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 टाळ्या वाजल्या. आता ह्या सगळ्या डोनरसाठी वाजवायला लावल्या, पण पहिला डोनर ज्यासाठी मला वाजवायला लावायचा ते आई. आई या डोनरसाठी अशाच पुन्हा एकदा फार जोरात आवाज होईल अशा टाळ्या वाजवा, जोरात. थँक्यू. यानंतर 2 नंबरला डोनर आहे पत्नी. पत्नी ह्या डोनरसाठी अशाच जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात. आणि आता रिसिपियंट, ज्यांना किडनी दिली, ह्यांना 65 वर्षाचं आयुष्य मिळू दे म्हणून जोरात टाळ्या वाजवा. 65 इयर्स, जोरात 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 टाळ्या वाजवा. आणि आता 5व्यांदा ज्यांनी हा कार्यक्रम केला, जे तुम्हाला किडनी देतात आणि तुम्हाला जीवन देतात, त्या सगळ्या डॉक्टर देवांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मी तुम्हाला 6 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या. डॉक्टर हा निस्वार्थी मनुष्य असतो. का सांगतो? कोविडच्या काळात तुम्ही ऐकलंय ऑक्सिजन नसायचा. आपल्या या वातावरणात फक्त 20% ऑक्सिजन आहे. किती? 20. आपण जेव्हा असं करतो तर तेव्हा आपलं फुफ्फुस मोकळं होतं आणि लोहाराच्या भात्यासारखं आपलं फुफ्फुस आकुंचन प्रसरण पाहून दुप्पट वेगाने ऑक्सिजनमध्ये जातो. योगात असं म्हणतात की तुम्ही सकाळपासून व्यायाम नाही केला, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात असतो. असा हात हलवल्याने 40% ऑक्सिजन जाऊन कार्बन डायऑक्साईडला हाकलून देतो आणि त्या प्रत्येक पेशीला तो ऑक्सिजन मिळतो. आणि जर तो ऑक्सिजन मिळाला, असं म्हणतात योगशास्त्रामध्ये,
जर अशी 1 मिनिट टाळी वाजवली तर 1 दिवसाने आयुष्य वाढतं. किती? 1 दिवसाने आपलं आयुष्य वाढतं. आयुष्य. आता मी तुम्हाला 6 वेळा टाळ्या वाजवायला लावल्या म्हणजे काय? तुमचं 6 दिवसांनी मी आयुष्य वाढवलं आहे. आता 7व्या दिवसाने वाढवून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.